तेच्या महापुरी रिघताती कोट्यावरी परिप्राप्तीची या पहिलं तरी विपायला नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगी यांचे राजे आळंदी निवासी असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीतील 7व्या अध्यायातील 13वी ओळ. या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज वृत्ती सांगतात. छोटासा जर परिहार द्यायचा झाला तर माऊली येथे सांगतात की जी आस्था आहे त्या आस्थेच्या महापुरामध्ये कोट्यावधी लोक निघतात, पण परमेश्वर प्राप्तीच्या पहिल्या तीरावर कोणता एखादा विरळाच पोचतो. आस्था सगळ्यांच्याच ठिकाणी असते, पण प्राप्ती सगळ्याला होत नाही. आणि आपला असा भ्रम असते की मी आमक करतोय, देवासाठी करतोय, मी देवदेव करतोय, मग मला देव भेटला पाहिजे, नाही का? पण माऊली स्वतः सांगतात की कितीही जरी कोट्यानिशी निघाले तरीही एखाद्यालाच भगवंताची प्राप्ती, ईश्वराची प्राप्ती होते. ती प्राप्ती एखाद्यालाच का होते, सगळ्यांनाच का होत नाही, असा इथं प्रश्न उद्भवतो. कारण बघायला गेलं तर भरपूर भेटते. कारण माऊली जेव्हा सांगतात की आस्थेचा महापूर तैसे आस्थेची या महापुरी. तैसे म्हणजे कसे? तैसे म्हणजे आपल्यासाठी. आपल्याला देवाचं ध्यान कधी येते बरं? एखाद्या वाईट प्रसंगी आपण अडचणीत आल्यावर, सुखाच्या एखाद्या कार्यात किंवा एखादं चांगलं काम झालं तेव्हा देवाची आठवण येते का आपल्याला? आपला एक स्वभाव असतो, काही वाईट जरी झालं ना, देवा असं का केलंस, ते मजाच नशिबाला का, तेव्हा देव आठवते. आणि न म्हणून एखादी लाट लागल्यावर तेव्हा देव नाही आठवत. सुखामध्ये देवाची आठवण करायला कोणी तयार नाही. दुःख झालं की त्या भगवंताची आठवण आपल्याला येते. मग हे असे माऊली दृष्टांत देतात या ओळीच्या अगोदर की जसं सगळ्या देशातून एक राजा काय करतो, आपल्या पूर्ण जनतेमधून एक 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 असं निवडून सैन्य गोळा करतो. आणि ते सैन्य युद्धासाठी जाते. युद्ध करताना श्रम सगळेच करतात, युद्ध सगळेच करतात, पण त्या शस्त्राचे प्रहार, त्याचे आघात, मार लागणे हे सगळ्या सैनिकाला होतं. या एक पक्षाच्या त्या एक पक्षाच्या.
म्हणजे जे विरोधी राज्य जे युद्ध करायला आलतं त्याच्या सैनिकाची तीच हाल असते आणि अलीकडल्या सैनिकाची तीच हाल असते. पण हे सगळे खाव सहन करून त्या युद्धामध्ये आपल्या शौर्याची पराकाष्ठा जो करतो तोच एक विजयश्रीला प्राप्त होतो. त्यालाच विजयी झालं असं आपण म्हणू शकतो. बरं, सुख जे झाल्यावर आपण देवाला विसरतो आणि दुःख झाल्यावर आपण देवाला आठवण करतो. असं का होतं? आपण जेव्हा व्यवहारामध्ये पूर्णरित्या गळून गेलेलं राहतो तेव्हा आपल्याला फक्त एवढंच माहीत असतं की फलाना हे माझं काम आहे. आता इथं थोडासा ज्ञानाचा विषय आहे. हे ज्ञान कशाला म्हणावं हे आपल्याला माहीत नाही. आपण अज्ञानात राहतो. आपला परिवार, माझी बायको, माझे मायबाप, माझे लेकरं बाळ, मी एवढ्या पुरतं आयुष्य जातो. यांच्यासाठी करतोय, यांच्यासाठी जगतोय, सगळं करतोय. पण उत्पन्न काय आहे? त्याच्यातून कधी सुख भेटले आतापर्यंत? तर तुम्ही समोर बसलेले सगळे वयोवृद्ध, सगळ्यांनी जवळजवळ पूर्ण आयुष्य बघितलंय. तुमचा स्वतःचा अनुभव आहे. मी तर तुमचं लेकरू आहे. तुमच्या समोर मोठा झालो, तुमच्या समोर शिकलो. तुम्हाला या गोष्टीचा माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे की आजपर्यंत आपण हा जो संसार रूपी प्रपंच करत आलो त्याच्यातून कितपत सुख झाले आपल्याला. काहीही केलं तरी झालेलं सुख क्षणिक सुख आहे. ते टिकलंय का? मग जे आपण करतोय ते सुखासाठीच करतो का? कोणी असं म्हणाल मला दुःख व्हावं म्हणून मी करतोय? आता आम्ही शिकल्या, व्यवसाय करायला, कोणी नोकरी करायला, कशासाठी? 4 पैसे कमवतील, चांगलं राहतील, सुखी राहतील म्हणूनच आहे ना. का मला सुख पाहिजे नाही म्हणून करायला आपण सगळं? पण हे सगळं करूनही आपल्या वाट्याला सुख आलंय काय? आणि जर आलं नसेल तर ते का आलं नाही? हा विचार या ओवीतून माऊली आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य जगताना कसं जगायला पाहिजे? आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना जे जे काही आपल्या वाट्याला कर्म येतात ते कर्म कसे केले पाहिजे? आणि हे सगळं करत असताना या आस्थेच्या वाटेवर, या आस्थेच्या महापुरात आपल्याला कसं फिरता आलं पाहिजे हा बोध आपल्याला माऊलीची ज्ञानेश्वरी करून देते. सगळ्यात मोठं काय तर एक सर्वसामान्य माणूस ज्याला कसलाच परमार्थाचा गंध नाही, कसलाच. त्याचं नित्य काम काय? सकाळी उठणे, आपलं शेतावर जाणे, ढोराई चारा पाणी करणे, जे काही काम असेल त्याचं ठरलेलं ते करणे, संध्याकाळी येणे, जेवण करणे, झोपणे.
रोजचा कार्यक्रम, त्याला बाकी कशाचीच तमा नाही. असा जो कर्मश्रेष्ठ तो एक वेळेस चुकून पंढरपूरला गेला मित्र परिवारासोबत. चल निघाला, चुकून पंढरपूरला गेला. सगळे जण एका महाराजाच्या पाया पडू लागले. तिथं जाऊन त्यांनी आपण आता सगळे पडायचे, आपल्याला पडावं लागतं म्हणून पाया पडला. महाराजाच्या काय मनात आलं कोणास ठाऊक, महाराजांनी त्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला आणि महाराजाचा प्रसाद म्हणून तो ग्रंथ त्याने घेतला आणि घरी आणला. आता त्याच्या रोजच्या कामामध्ये एका कामाची अजून भर पडली. त्यानं काय करायचं, उठायचं, त्या ग्रंथाची पूजा करायची. हळद कुंकू फूल अगरबत्ती लावायची, आंघोळ करून त्या ग्रंथाची पूजा करायची आणि नंतर आपल्या कामाला जायचं. असं करत करत आयुष्य निघून गेलं, पण नियम मोडला नाही. रोज उठलं की त्या ग्रंथाची पूजा करायची. रोज उठणार, आंघोळ करणार, त्या ग्रंथाची पूजा केल्यावर जेवणारच नाही. कुठंच मुक्कामी राहिला नाही, कोणता सोयरा नाही, राहिला नाही. का? मला महाराजांना ग्रंथ दिला आणि मला त्याची पूजा करावं लागते आणि ती होईना केल्यावर मग नियम मोडते. मग असं करत करत या सत्पुरुषाचं आयुष्य तर निघून गेलं. जेव्हा मरणकाल जवळ आला तेव्हा मुलाला बोलवलं आणि मुलाला सांगितलं, बापू त्या महाराजांनी दिलेला ग्रंथ आहे, ते लय मोठा ग्रंथ आहे आणि मी आजपर्यंत त्याची पूजा केली नाही. त्याची पूजा केल्याशिवाय मी आजपर्यंत जेवलो नाही आणि तू बी तसंच कर. कधीच त्या ग्रंथाची पूजा केल्याशिवाय जेवण करू नको आणि एकही दिवस खाडा जाऊ देऊ नको. तर मला सांगा, महाराजांना जे ग्रंथ दिला होता, ज्ञानेश्वरी दिली होती, ती पूजा करण्यासाठी दिली होती का? वाचण्यासाठी दिली होती? वाचली, आयुष्य गेलं की वाचली काय? हे अज्ञान आहे. आपण काय करतो, पूजा करतो. पूजा करा, कारण ती श्रेष्ठ आहे. पूजा करणंच करणं आहे, पण पूजा ज्ञानानं करायची असते. तो ग्रंथ आहे तो काढून बघायचा असतो. ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे, त्याची पूजा केलीच पाहिजे. पण तेच ज्ञान जेव्हा ग्रंथ स्वरूपानं समोर येतं ना, त्याला वाचणं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. आपलं आयुष्य त्याच माणसासारखं जात नाही का? आपण रोज उठतोय, रोज पूजा करतोय, रोज देवाच्या आरत्या, काकडे, भजन रोज करतोय. भेटला काय देव? काही खून तरी दिसली असेल की देवाची? ज्याला सुखाचा सागर म्हणतात, आनंदाचा सागर म्हणतात, आपण आयुष्यभर झाला त्याची पूजा करतोय, त्यानं थोडा तरी आनंद दिला असेल ना आपल्याला. आपल्या कष्टाला बघून तरी एवढ्या आस्थेनं, एवढ्या धारणेनं आपण त्याची पूजा करतोय, कुठेतरी आपल्याला आनंद भेटलाय का? लहानपण होतं, खेळण्यात गेलं, वयात आलं, लग्न झालं, संसाराचा पूजा पडला. लेकरं मोठे झाले शिक्षणासाठी. तुमच्या काळात नव्हतं, पण आम्हाला विचारा, पहिलीला पोरगी नाही, ₹1,00,000 फीस द्यावा लागली. आमचं सगळं शिक्षण झालंय लाखामध्ये. त्यांच्यासाठी मरा आणि ते मोठे झाल्यावर आता हे मी तुम्हाला सांगायची गरजच नाही. मग
एवढं करून सुद्धा आपल्याला सुख भेटणार गेले, असं का व्हायले? लहानाचे मोठे झालो, मोठ्याचे वृद्ध झालो. माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती ते या धर्म नाव ठेवती आणि तेच आणून ती सगळं झालं. मग आपणही तेच करतो ना. माझ्या मायबापानं जे केलं तेच मी करतोय आणि जे मी करणार तेच माझे लेकरं करणार. हा, रीतिरिवाज प्रथा कशा आलेले? अशाच आलेल्या आहेत ना. माझ्या पूर्वजांनी केलं म्हणून मला करायचं. पण मी कधी असा विचार केला का हे करण्याच्या मागचं कारण काय? आपण जन्माला आल्या कशासाठी आल्या? संसार करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी. मग ते आले असल्या तर सोबत काय घेऊन जाणार? पैसा, अडका, धन, दौलत, जमीन, बंगला, लेकरं, बाळ, नातू, पंतू, काय जे करण्यासाठी आल्या का? आपण करायला काय? आपण तेच करायला ना, त्याच्याशिवाय वेगळं काय करायला? बरं, हे तुम्ही काय मी काय पहिल्यांदा ऐकणार? सांगणारे बक्कळ वेळेस सांगून गेले. ज्ञानेश्वर माऊलीपासून सांगायले, मी काय नवीन थोडीच. आतापर्यंत जेवढे संत आले तेवढ्याने हेच सांगितले. प्रत्येक कीर्तनकार हेच सांगते, प्रत्येक प्रवचनकार हेच सांगते. तरी आपण करायला काय? बरं, मग करावं काय? हा प्रश्न आहे. हे करू नये तर मग करावं काय? ह्या सगळ्या गोष्टीला अज्ञान म्हणतात. हे सगळं अज्ञान स्वरूप आहे आणि हे अज्ञान घालण्यासाठी त्या भगवंताची ओळख पटली पाहिजे. आता समजा एक जण बसनं प्रवास करायला एसटीनं, त्याच्या 2 माणसं सीट राहते ना एसटी मध्ये, त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसून आहे. 50-100 किलोमीटरचा प्रवास आहे. दोघे अनोळखी आहेत, तरी 50-100 किलोमीटर जावं लागणार. तर बाजूला बसले काय करते? पण 100 किलोमीटर झाल्यावर दोघं उठतात तर ज्याच्या त्याच्या रस्त्याला निघून जातात. पण आता अशी कल्पना करा, ते बाजूला बसणारा बसू जस्तूर ओळखीचा नव्हता, पण बसल्यावर तुम्ही काहीतरी त्याला गप्पा गोष्टी, कोणत्या गावचे, त्यानं सांगितलं वडेपुरीचा. अरे मी वडेपुरीचाच आहो की. आणि तू कोणाचा? मी फलाण्या फलाना. तू? मी फलाण्या फलाण्याचा. आता 100 किलोमीटरचा प्रवास आता कसा होईल? बरं, उतरल्यावर सोडतील एक आहे का? त्याच्यानंतर आयुष्यात कधी भेटले तरी ओळख पटली ना. आपलं देवाचं असंच झालंय, आपल्याला ओळखच नाही. त्याची ओळख झाल्यावर खरी मजा येईल ना, गप्पा मारण्यात, त्याची पूजा करण्यात. हा, आपलं काय झालं माहिती आहे का? आपल्याला त्या गुलाबजाम, जिलंबी, हे आता एकदा काय झालं, त्या जिलंबीला आणि गुलाबजामाला अहंकार झाला. मग एवढं गोड कोणीच नाही. आता त्या गुलाबजामला आणि जिलंबीला गोडी आमची आहे काय? त्याच्यातली साखर काढून घेतली नाही, करताना साखर टाकली नाही, काय फायदा? गोडी येईल त्याला. हा,